कधी तुम्हाला असं जाणवलं का की मी जप करते, मंदिरात जाते, भगवंताची सेवा देखील करते आणि वैष्णवांची देखील सेवा करते, परंतु कुठे ना कुठे मन अस्वस्थ असते आणि असं वाटते मी भक्ती तर करते परंतु मला अशांतता का जाणवते? असं तुमच्यासोबत देखील होत असेल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हरे कृष्णा, मी नेहा सोनटक्के। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भक्ती ही मोठ्या पापांनी नाही तर छोट्या चुकांमुळे हळूहळू नष्ट होते, आणि म्हणून आज आपण अशा 3 चुका पाहणार आहोत ज्या न कळत आपल्या भक्तीचा नाश करतात। आणि या व्हिडिओच्या शेवटी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमची भक्ती पुन्हा जिवंत करू शकेल। चला तर मग त्या चुका कुठल्या आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत। तर चूक नंबर 1 म्हणजेच नामापेक्षा मोबाईलला जास्त वेळ देणे। आजकाल आपण सकाळी उठल्यावर सर्वात पहिले काय पाहतो? भगवंत की मोबाईल? आपण म्हणत असतो की माझ्याकडे वेळ नाही, परंतु तोच वेळ रील्स बघण्यात 2 तास जातो, गेम खेळण्यासाठी वेळ आहे, इंस्टाग्राम स्क्रोल करण्यासाठी वेळ आहे, पण 10 मिनिटं जपासाठी नाही। आणि म्हणूनच हळूहळू काय होतं माहिती आहे? मनाला कृष्ण नाम बोरिंग वाटायला लागतं आणि हेच भक्तीला आतून कमजोर करते। भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, ज्याचं मन सतत विषयांमध्ये अडकलं असतं त्याची बुद्धी नष्ट होते, कारण आपण जे सतत पाहतो तेच आपल्या मनात बसतं। आणि जर दिवसभर मन मोबाईल मध्ये असेल तर हृदयात कृष्ण कसे येईल? मोबाईल वापरणे चुकीचे नाही, पण मोबाईल जर तुम्हाला श्रीकृष्णापासून दूर नेत असेल तर ती धोक्याची घंटा आहे। चूक नंबर 2, भक्तांची निंदा करणे। ही सर्वात डेंजरस चूक आहे आणि या चुकीला 10 नामप्रदामध्ये देखील बघायला मिळते। कधी आपण म्हणतो तो भक्त असा आहे, तो भक्त तसा आहे, ती फक्त दिखावा करते, तर तो खूप इगो मध्ये आहे। पण आपण विसरतो भगवंत आपल्या चुका पटकन माफ करतात, पण भक्तांचा अपमान सहन करत नाही। श्रीमद भागवतामध्ये देखील सांगितलं आहे की वैष्णव अपराध हा भक्तीचा नाश करणारा मदहत्ती आहे। म्हणजे जसा एक वेडा हत्ती बाग उद्ध्वस्त करतो, तसेच भक्तांची निंदा ही आपली भक्ती उद्ध्वस्त करते। आपण कितीही जप केला, कितीही पूजा केली, पण जर मनात भक्तांविषयी द्वेष असेल तर भक्तीमध्ये टेस्ट येत नाही। म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भक्त जरी परफेक्ट नसेल परंतु ते भगवंताचे प्रिय आहेत। चूक नंबर 3, भक्तीमध्ये कन्सिस्टन्सी नसणे। एक दिवस सोडामाडा केल्या आणि दुसऱ्या दिवशी काहीच नाही। एक दिवस खूप मोठं मोटिवेशन, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा ओल्ड हॅबिट्स, आणि हीच गोष्ट भक्ती कमकुवत करते। भक्ती म्हणजे मूड नाही, तर भक्ती म्हणजे एक कमिटमेंट आहे। आणि श्रीकृष्ण हे आपल्या भगवद्गीतेमध्ये नेहमी सांगत असतात की मन हे खूप चंचल आहे, मन जिथे जिथे भटकतं त्याला तिथून परत परत भगवंताकडे घेऊन या। म्हणजेच मन भटकेल, आळस येईल, कधी कधी मन देखील लागणार नाही, पण तरीही रोज थोडी भक्ती चालू ठेवणे हेच डिवोशनचे लक्षण आहे। तर आता यावर सोल्युशन काय? तुम्हाला वाटत असेल की माझी भक्ती कमी झाली आहे, माझं मन खूप विचलित आहे, तर निराश होऊ नका, कारण भगवंत हे परफेक्ट लोकांना नाही तर प्रयत्न करणाऱ्या लोकांना स्वीकारतात। म्हणून आजपासून फक्त 3 गोष्टी फॉलो करा। पहिली, रोज थोडा जप करा। दुसरी, भक्तांची निंदा बंद करा। तिसरी, मोबाईल पेक्षा कृष्णाला प्रायोरिटी द्या। आणि बघा, हे केल्याने तुमच्या जीवनात पुन्हा आनंद आणि शांतता येईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला टच झाला असेल तर कमेंटमध्ये हरे कृष्णा लिहायला विसरू नका। आणि अशाच शास्त्र आधारित व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हरे कृष्णा। हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा